मंचकावर बसलेला आहे देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेजींचा एक्का। मंचकावर बसलेला आहे देवेंद्रजी आणि एकनाथ शिंदेजींचा एक्का, म्हणून मी मानतो माझ्या वतीने छक्का। कारण महायुतीचा विजय आहे पक्का। तर आजची जी सभा आहे ती सभा का कालची सभा झाली? कालच्या सभेला माणसं होती, पण कालच्या सभेपेक्षा आज मला जास्त माणसं दिसत आहेत। त्या महायुतीच्या सभेला मुंबईतून, सगळ्या वार्डातून, प्रभागातून या ठिकाणी मोठ्या संख्येने आपण आलेले आहात। भारतीय जनता पार्टी, शिवसेना आणि आरपीआय एकत्र आल्यामुळे भाजप, शिवसेना आणि आरपीआय लोक म्हणतायत विजय आमचाच आहे। या मुंबईसाठी मोठ्या प्रमाणामध्ये देवेंद्रजींनी कामं केलेली आहेत, एकनाथ शिंदे साहेबांनी कामं केलेली आहेत। नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली मोठ्या प्रमाणामध्ये मुंबईला भरपूर पैसा मिळालेला आहे। मेट्रो आहे, लोकलचं डेव्हलपमेंट आहे, रोडचं डेव्हलपमेंट आहे। मुंबईमध्ये ज्या झोपडपट्ट्या आहेत त्या झोपडपट्ट्यांच्या ठिकाणी पक्की घरं बांधण्याची स्कीम मोठ्या प्रमाणात सुरू आहे। धारावीचं डेव्हलपमेंट, सगळ्या आशिया खंडात सर्वात मोठी असणारी स्लम झोपडपट्टी, त्या ठिकाणी सुद्धा डेव्हलपमेंटचं काम सुरू होत आहे। बिडी चाळी ज्या ठिकाणी 100-120 फुटाचं घर होतं, त्या ठिकाणी भव्य अशा पद्धतीच्या इमारती उभ्या राहत आहेत। गरीब माणूस जो आहे तो झोपडपट्टीत राहणार आहे, त्या माणसाला पक्का घर देण्याची आमची पक्की स्कीम आहे। मी सांगतो की महायुतीची मुंबईमध्ये येणार आहे सत्ता, महायुतीचीच मुंबईमध्ये येणार आहे सत्ता, आणि ठाकरे बंधूंचा उडून जाणार आहे पत्ता। हे दोन भाऊ एकत्र आलेले आहेत। या तुम्ही एकत्र, पण ज्या बाळासाहेबांच्या विरोधामध्ये राज ठाकरे साहेब गेले, त्यावेळेला उद्धवजींचा तर पराभव झाला होता। उद्धवजी आमचे चांगले मित्र आहेत, त्यांनी आमच्यासोबत राहायला हवं होतं। 2019 मध्ये सर्वात जास्त जागा बीजेपीच्या आल्या होत्या, त्यानंतर शिवसेनेच्या जागा आल्या होत्या। आपण आमच्या सोबत राहिला असता तर धनुष्यबाण तुमच्याकडे राहिलं असतं, पण धनुष्यबाण आज एकनाथ शिंदे साहेबांकडे आहे, धनुष्यबाण आमच्या। आणि उद्धवजींकडे सत्ता यासाठीच होती की बाबा ठीक आहे आपल्याकडे सत्ता होती, ती सत्ता काढून घ्यायची आहे। या ठिकाणी महापौर आपल्या महायुतीचा बसवायचा आहे, आणि त्यासाठी माझा रिपब्लिकन पक्ष भाजप शिवसेनेसोबत आहे सांगण्यासाठी मी इथं आलेलो आहे। माझा दलित बौद्ध समाज जो आहे तो तुमच्यासोबत आहे। बाळासाहेबांनी शिवशक्ती भीमशक्तीची भूमिका माझ्यासमोर मांडली होती आणि मी त्याला पाठिंबा दिला, आणि 2012च्या निवडणुकीमध्ये आम्ही सर्वजण एकत्र होतो। अनेक प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी मी दिल्लीमध्ये आहे भाजप शिवसेनेचे, म्हणून मी काही जास्त वेळ घेत नाही। हे सांगण्यासाठी आलेलो आहे की रिपब्लिकन पक्ष आपल्या पाठीशी आहे। जय भीम आहे माझ्या गाठीशी, मग मी का राहणार नाही तुमच्या पाठीशी? मी तुमच्या पाठीशी आहे, माझा समाज तुमच्या पाठीशी आहे। हे जाऊन गैरसमज करत असतील ही, पण नरेंद्र मोदींच्या विकासाच्यासाठी इथं एमएमआरडी संपूर्ण साजरा करत आहे। आणि म्हणून मी आपल्याला हेच सांगतो की या देशाचं बाबासाहेबांचं संविधान बदलणं एवढं सोपं काम नाही। संविधानाला मजबूत करण्याचं काम नरेंद्र मोदी साहेब करत आहेत। या ठिकाणचं देवेंद्रजीचं आणि एकनाथ शिंदे साहेबांचं जे सरकार आहे ते सुद्धा बाबासाहेबांचे स्वप्न साकार करण्याचा प्रयत्न करत आहेत, आणि या मुंबईला सुंदर बनवण्यासाठी त्यांचा प्रयत्न सुरू आहे।
त्याच्यामध्ये माझा पक्षही आम्ही आपल्यासोबत आहोत एवढंच या प्रसंगी सांगतो. आणि 15 तारीख लक्षात ठेवा.